अंगमाज भर कई
विचार मनाचा केला पुरुष होणार शिदान पारद झाली आणि त्या 700 जाण्यावर मात्र जमला गेला 700 जाण्या लागवता पुरुष होणार सिद्धमाला राटायला आणि राटता कन त्या दिच्या वेगाना दिला सर्व सारी वेळ यायची जाण्याच्या बळकला फिरायची आणि मागती वेळ विठ्ठला जायची परत पर दिवसाची लावायची हिरबिर दोघ बघायचं आणि मागे जायचं दिवस असं लागलं महिनेभर लागलं मात्र जेवला गेला सोनारीच्या शिदाला देवाला कुण्याने काढी उरताना त्याला येला सोनारीची गाली गाता देवाला तिथं घोडायला आणि निघून आता होता उंबरवी कानाला सवळाच्या माऱ्याला सवळाच्या माऱ्याला सोनारीची गाली जवानाच्या सोनारी सोनारीचा मठ सोडला आणि देव कुठे गेला मात्र जमला गेला सोनारीचा मठ देवाला बेकाता घोडायला देव लागला वाडाता चालायला निघून आला होता उंबरवी काता गतीला उंबराला गेला निशाण्याच्या गतीला सोमराया विठला झोप द्याला त्या सोमराया पाटलाच्या उशा पायशाला बसला आणि देव काय बोलतो यातला गेला उशा पैशाला देव माता येऊन बसायला आणि लागा होता सोमराया पाटलाला काय आता बोलायला अरे सोमराया सांगतो ऐक तुला अरे तुझ्या जाण्याची राखण धरली बरीच दिवस झालं तुझ्या जाण्याची राखण करून सांगतो ऐक तुला गेला गेला माझ्या काठीला सिद्धविकाचा फळायला सोमराया सांगतो ऐकाच्या मना दिवसाला आणि हे उंबरगाव मात्र त्याला गेला अरे काठीला सोमराया शिप पडली कांबऱ्याच्या दशा धबला गेल्या पायाचा कमला शिजलाया हे सोमराया ही गाठी सोडावी हे पेला सोडावं आणि दुसऱ्या पेरणाला फिरायला निघून पुण्यावाचा सोमराया दाबावा म्हणून लागला का हात सांगायला इतर सोमराया हलवावा सोमराया तलवतर बोलला तळाला खरं सोमराया तुम्ही तुझी राखण ठरवतो एवढं सांगितलं सोमराया पाठला सोनारी काढू सोनारीच्या गाडीला गेला फिरायला सोमराया पाठीला सकाळच्या पायाला बेकाता उठायला आणि उठल्यानंतर सोमरायानं त्याला गेला सवळच्या पाऱ्याला सवळच्या पाऱ्याला
तुझ्या जाण्याची राखण मी धरली अरे सोमराया त्या राखण तुझी करून माते जजायला पाठीला माझ्या शिप पडली माझ्या असणाऱ्या भुंग्याच्या दशविकाता तुटला मात्र त्या जाग्याला अरे कावऱ्याच्या दशा सोमराया तुटून गेल्या पायातला कमला शिजून गेला हे सोमराया योग सोडावा भरल्या तराला दाबावर जजायला कसला देव तुझा असला सारा पाणी सोडून असला
नाही रान सोडून इथनं जा म्हणतो या काठ्या जाग्याला अरे काय तुला देव लागलाय मला आता सांगायला एवढं लागला ना तुझा प्राया बोलायला सोमरायाचे भगती देवावर देवाचे भगती सोमरायावर स्वप्नात कुणाच्या आला तरी मी तुका प्राय म्हणतोय काय सांगतो देव तुला देवाला जाणलं मानलं तर देव करायला तरच बघायला नाही तर मला तर दगड आहे का ना म्हणून देवाला मानलं पाहिजे सांगून गेले तुका समधी देवा मोर तुका सांगून गेले तुका समधी देवा मोर तुका जेवायचं नाही ज्या दिवशी यमराजा येईल त्या दिवशी मोकळं द्यायचं आहे का ना येताना एक वस्तू आणि जाताना एक वस्तू असते आपल्या येताना असतो श्वास आणि जाताना असतो नाव आहे का ना येताना काय असतो श्वास असतो पण नाव असतं का नसतं आणि जाताना नाव असतं पण श्वास असतो का ह्याच्या आत्म्यामधलं जीवन आहे का ना सांगून गेली तुका सारी देवा बरं तुका जाताना काही घ्यायचं नाही म्हणून मिळवलंच नाही पाहिजे असं नाही छंद जपला पाहिजे नाद केला पाहिजे पण उभ्या आयुष्यात देवाचं नामस्मरण करत आपण राहिलं पाहिजे कारण देवाच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की कुठेही हरी मारा देव हरीला आदर शब्दाला सादर 100% होणार पण हरी अंतकरण आपल्या होईल वरवी नसाल माणसाचं कसं आहे ताप आला की देव माझा आणि बाप आणि ताप गेला की मी देवाच्या बापाचा बी बाप असं माणसाचा देव पावत आहे नाही पावणार आहे का ना 3 म्हणजे बिल्डिंग बांधा शेवटचं घर गावाच्या बाहेर आहे का ना 20 लाखाच्या गाडीतलं फिरा शेवट जाताना चौघांच्या खांद्यावर 10 लाखाच्या बाथरूम मध्ये आंघोळ करा शेवटची आंघोळ अंगणात आहे आणि घेता तो बाथरूम अंगणात आहे का ना एकच वस्तू जाताना येते संघ पण गडबडीत नाही बरं का बरोबर आहे येशीवर जात्यात तिथं सगळं ठेवत्यात तिथं टाकल्याने शिडिंग मारले की चला मागे याची गडबड आहे मेल्यावर त्या आपल्या बरोबर मातीचा योग मडका सांगून गेले तुका देवा मोर तुका जीवन किती आपलं एक येणार आणि दुसरा त्या हक्काचा दिवस आहे का नाही किंवा ते आहे का आता म्हणलं की माझ्या तेजा संघात चले जाव एक 2 कोटी रुपये देतो 1 2 तास मला थांब म्हणलं तर थांबतो अजिबात थांबणार नाही तू काय सावकार आहे का नाही तुझं सप्लाय इथं चल म्हणतो पण माणसाला मी पण जास्त धरला आहे का नाही मी मोठा मी थोर आणि मी सांगत तेच ऐकते ऐका ना मी दावण तिथंच पाणी लागतंय कसं काय ऐका ना देवाला सांगायला लागतंय ते मी सांगितलं की सगळं होतं हेच सगळं आता माणसाच्या मीपणा करता कारण जर देवाचं नामस्मरण केलं तर देव हायला आदर सदा सादर होणार ऐका ना उदाहरण सांगायला गेलं तर एक भक्ती करणारा माणूस होता देवाची भक्ती त्याच्या मनात घेणार पोटात सगळं म्हटलं की देवाचंच ध्यान त्याला होतं त्याच्या घरात गेलं म्हणलं देवाच्या खोलीत गेलं की सगळं द्यावंच तो सकाळी लवकर उठणार 4ला पाणी घालणार उद्योग घालणार आरती करणार आणि मग काय असेल ते बाकीचं संसारात काम बघणार पण प्रत्येकाला संसार प्रपंच म्हणले की काम कुठं लागतं आहे का एक दिवस त्याला चांगल्याच्या गावात जायचं होतं म्हणून त्याला आपल्या मुलग्याला बोलवला त्याला सांगितलं बा
मला जरा तालुक्याच्या गावाला काम आहे जायचं जरा उद्याच्या दिवस देव पुढशील का बोलणार की आता कवा नाही ते बापाला काम सांगितले हो ऐकलं पाहिजे हे काय म्हणला मी देवपूजा करतो बापा हा तुम्ही जावा पहाटे 4 उठला आणि बाबा आपल्या कामाला गेला मुलग्याला सांगितलेलं देवपूज लवकर उठून मुलग्याच्या गावात घेणार आहे मुलगा नियमाप्रमाणे पहाटे 8ला उठला आता दिवस वर आलेला हा आणि मग त्याच्या लक्षात आलं की बापाने काय तर आपल्याला काम सांगितले गडबडीने आंघोळ केली नाही देवाऱ्याच्या कुणीला गेला दरवाजा उघडला बघतोय तर सगळं यावं होतं आता सगळं द्यावं त्या दिवशी त्याचा पेपर होता बघा हे सगळं द्या मी तर पूजत बसलो तर उशीर होणार आणि माझा पेपर कुठणार म्हणून त्यानं काय केलं एक बारडी घेतली बारडीला मध्ये खाली मोठी दोरीच बांधली सगळं देव त्या बारडीत भरले आणि गावाच्या बाहेर एका आणायला गेला आडाला गेला आता एक धुईत बसलो तर उशीर होणार आणि मला पेपर फुटणार होय. म्हणून बारडी पाण्यात बुडवायची वर काढायची बुडवायची तर काढायची त्याचा खेळ आपला चालू झाला हो. हा नेमका विडवायचा का बुडाला नाही त्या पाण्यात पडला आता मला पडल्याला पडलं गेलं चला घेतलं सगळं देवच्या देवाच्या पुढीला आला सगळं देव त्याला देवाला लावलं बर काय केलं यावं लावलं सगळं देव एकाकडे तोंड आपलं केलं आता गणबडी लावायला बसलो तर माझा पेपर कुठणार आहे म्हणून त्याला आपलं लावली कडे कुलबाने गेला दप्तर घेतलं पळाला शाळा दुकान बदलत बाबाचं काम झालं हा. आणि बाप घरी आला कवा नाही तर गेला काम सांगितलं कसं केले बघूया म्हणून यानं पहिल्यांदा गेला नाही देवाऱ्याचा दरवाजा उघडला आज बघतोय तर सगळं एकाच पाणी गेलं दुसऱ्याच पाणी तिसरे गेले सगळं द्यावं गणबडी लावलेली नाही ने काय नाही त्याला राग आला त्याला धार्मिक माणूस देऊ हा. जेव्हा धर्माचा याड केला आईला म्हणला कवा नाही तर मला काम सांगितलं ह्यानं काही सवनं केलं नाही म्हणून त्याने काटिकेच्या हातात नेहमी शाळेकडे गेला खिडकीने वाडा बघतच मला बघितला कवा बाप त्याला माहित होतं बाप येणार हा आहे का नाही बाप आईला बघितला आणि परतच मुलगा बापाकडे बापाच्या आडवा गेला ते पायावर रडायला हा का तर बाप मारणार याला माहित होतं काटिकेने आलेला दिसला अंतुगत असणार ते हा बाप मला मारणार होय. आडवा पायावर पडल्याने रडायला तलवार म्हणला तुला मारल्याने तू रडायला लागलाय काय सांगायचं बाबा काय सांगायचं बापा बापा सांगायचं की काय झालं नाही काय मला. झालंय झालं तर काय 2-3 वेळा युनियनल्यावर मग तो सांगायला लागला म्हणला बापा सकाळी उठलो आणि देवाला दार उघडला आणि देवाच्या खोलीत गेलो तर सगळं देव तुटून उभा राहिलं का तुझा बापा मला रोज इथं जाऊन घालतोय आम्हाला काय शिव वाकडा आणि पवायला आता घ्याय द्याव म्हणलं आता घ्याय पाहिजे का नको घ्यायला पाहिजे पुढे सगळ्या देवाला मी घेतलं नाही गावाच्या बाहेर आडाला गेलो म्हणला हा सगळं देव गेल्याबरोबर त्या आडाच्या कट्ट्यावर जाऊन उभारलं उभा राहिलं तरी मी इडूबाईला सांगत होतो तू बाई आहे तुला पवा येणार नाही तू आडा सोडून म्हणशील तिनं मी ऐकलंय मला सगळ्या देवांच्या संगतीनं कोणी मारली सगळं देव पाहुणार वर आलं इडूबाई त्या आडा सोडून मिली मी सगळं देव गेले आणि घरला आलो हा आता गणपती लावायचे आणि मग जायचं बरं. पण सगळं देवच मला म्हणलं आता इडूबाई काही म्हणले आम्हाला सांगायचं आता गणपती कशी लावायची आहे का नाही हा अशी हल्लीची पिढी आहे बरोबर आहे पण प्रकार घडला मात्र त्याचा गेला देव आला होता आणि देव लागला मी का आता मला सांगायला कसला रे तुझा देव मात्र त्याला गेला अरे सोमराया असला चारा पाणी सोडून देव तुझा जा म्हणतोय का हे सोमरायाला त्यानं नाही ऐकलं सोमरायाच विचार मनाचा केला आणि मग सोमराया दादाला काय म्हणतोय त्याचा गेला पाटील लागला ना तुका ब्रायला बोलायला सांगतो ऐकलं राज्यभर दिवसाला दादा वरदाच्या देवाचं गॅस माझ्या डुईला महिनाभर दिवसाचा काळ सरला माझ्या डुईवरनं पाणी नाही मात्र त्याचा गेला तुझ्या माझ्या धकाव दादा बंजा म्हणून दादाला लागलं होतं मी कापणारा सोमराया दाखवायला दादा व्याच्या दिवसाला राहतो तू जाण्यातून तर त्या रानाला सोमराया म्हणतोय अरे होय सोमराया बरीच दिवस झालं अडवीवरनं पाणी नाही तुझ्या तू राया धटीला मात्र जायला एवढं दादा द्याना तुका ब्रायना सोमराया पटलाला सांगायला आणि सांगितल्यानंतर त्याला गेला आणि प्रकारे काय घडला मात्र जायला ना तुका ब्राया दोघं मिळून का आता जीव खाऊ लागल्यात करायला काय लागलं बोलायला मात्र जायला जीवन खावणार पण तिरपती ब्रेका आता हुयाला आणि हे बोलणं ऐकलं होतं कुणी मात्र त्याला गेला जमुनाया काहून जमुनाया काहून हरपती झाल्यात हरपती झाल्यात एवढ्या भारया
आवरून बांध पुतळा त्या तुकाप्रायानं काही खणवायला सांगितलं सांगतो आई कवयली तुला एकाची माझी भाकरी बांधावी सोमराया राहणार आहे जाण्याच्या दडीला मात्र घेता याला तिला सांगायला एक जणाची भाकरी बांधून घेतली होती संख्येला त्याला गेला पाणी चावावं तेल माकाल कढवावं सोमरायाला डोळेवर पाणी घालावं त्याला गेला रायपुरीका हाताला चंद्रकोर कुराड मरंगाला सुका सुकाचा भाऊ हाताला अष्टमंगल बोला आणि 350 भानवानाचा भात तुटा एक जागी केला आणि 700 भानाचा भात तुला तिला बेकाला त्याला गियाला ने जाने हलवून गियाला ने वाट लागला बेका चालायला निघून गेला चला त्या रानाला गावच्या शिवाला देवदगाव वाळीवर गेला जाण्या लागल्या चरायला आणि सवरचा दिवस बाराला फिरका ठेवून आपला कार झाला मात्र जायला जाने घेऊन गेलं पाहिजे बेकाला पाण्याला म्हणून जाण्या पाण्याला त्यानं वावायला ने गेल्या होत्या तरी कंच्या जाग्याला तर विचार मनाचा विठला करायला त्या जाण्या तर त्या रानाला थोडं पाळात वेरडांची मात्र जायला मात्र त्या पहिल्या सत्या सायुगाला सोमराया राहिला गर्दीला तुका राजा पाटला जाण्या हरवून घेतल्या बंधू जुडी फुटली तसा बेरडाच्या देवीचा कवल सुटला अरे बंधू जुडी फुटली मात्र त्याचा गेला असं म्हणून एकमेकाला वर्गा लागलं होतं देवाला बोलायला पण आता दादा होता बेरडांना देवीला तर कवल स्वरला याचा खरं पद पाहिजे बघायला म्हणून दोन बेरा निघून कुठे गेलं मात्र त्याचा गेला लावून दिलं होतं तरी हुंबर विकाता दटिलाने वाट लागल्या ते बेगाड चालायला लागलं बघायला मात्र त्याचा गेला बघायला पण एक जणच लागला विकाता दिसायला एकटा फुकट दिसला म्हणून त्या जाग्याला युवक जणाचा जाण्याजवळ दिसतो या दुसरा कुठं दिसना घरी तर हाय कायाची बघितलं पाहिजे मात्र त्याचा गेला करता निघून गेलं होतं कुंचबिका जाग्याला वाड्याला Yeah.
पाहिजे करायला म्हणून गेला दाजीला त्या गवसाच्या गुंपाला दरवाजाला जाऊन उगारलं बेरडाने बेरडाची रूप सोडली आली वसावी दोन वर्षाला मात्र त्याचा याला दरवाजाला दोघं उभारलं आलं का बोलू लागलं आलं का जणक्यानं आवाज गेला खनुबाईला सोमरायाला विठला काय केलं त्या हानी काट्याला दुईवर नांगूळ लागला करायला आणि तेल माता खनवा लागली लावायला लागली होती खनवा तेल माता लावायला जायला बघा सोमराया बोलतो या खनवाला काही सांगतो ऐक तुला दरवाजाला कोणता आलं या त्याला भिक्षा वाढावी खनवा म्हणती या सांगतो ऐका तुम्हाला तांबूळ सवळ घालतोय मग कोणाले बघतो मात्र त्याला याला खनवा जरा करतात बाळ जरा आपल्या झोप झाला असं आणि दरवाजाला कोण तर उभा राहिला बाळ गोविंदाचा धरणीला ठेवावा जाऊन त्याला भिक्षा वाढावी जेवत असलं तर घास खाली ठेवावा भिक्षा त्याला वाढावी सोमरायाचं बोलणं पटलं खनवाला खनवाला पटायला खनवा तरी उठायला आणि दान धर्म लागली अमेरिका घालायला शिरा फुलं पाहिजे बाईनं हाताला बाई निघून गेली दरवाजाच्या तोंडाला शिरा उडवा मारू लागली पण बेरडाची खात्री पक्की कर योग जण घर वाड्याला हाय मात्री त्याचा याला एकमेकाला बघायला आणि एकमेकाला लागलं होतं खुणवायला शिकार साधणार आपल्याला त्या घरवाला बोलू लागलं हे बाई वाली काय करायचा शिरापूर बाबाला भूक लागली ध्याईला थोडस जेवण वाचलं त्या जेवायला म्हणल्यानंतर खनवा माता लागली अमेरिका बोलायला राहिल्या तू केलं मात्र त्या जाग्याला कसं नाही म्हणावं मात्र त्या जाग्याला म्हणलं तर अमेरिका दोघांच्या हाताला दियाला मातायला मस्कर टाकायला दोघांनी भोजनाला वाढलं वाढताना त्या गाईचं दूध मात्र त्या जाग्याला त्यांच्या वाढायला आणि ते दूध बघून लागलं होतं ते दोघं जण बोलायला
जेवायला वाट्याबरोबर दोन ताटावर रदार पडली त्या दोन ताटाला दोन दुधाच्या वाट्या दिसल्या माते जजायला दोन दुधाच्या वाट्या दिशेला पेटाला लागलो होतो दोघ जण आता एकमेकाला बोलायला जिची चोरी आलोय करायला ती भिक्षा मागायचं का ज्याची चोरी करायची हाया त्यात दूध वाढले आम्हाला कसं खाया जजायला करता लागलो होतं खरवा मातेला बरी आता बोलायला दूध नाही आमच्या जयपीठाला माहिती द्यायला गेला दूध नको आम्हाला काही गडबडीनं दूध काढून तिला घेतलं काही गडबडीनं जेवलं तसंच माग फिरलं माते त्या जाग्याला चालायला निघून गेलो होतं तरी नदीच्या काठाला लागलो होतो हुक्यावरी का घालायला कळकवट गावाला कळकवट गावाला जाऊन पोचलं जाऊन पोचलं शिकार साधणार गाई दादा गडबड घाई व गडबड शिकार साधणार आपल्याला काही गडबड लागले करायला 700 दोऱ्यात 700 धान्य घेतल्या माती जजायला हातामध्ये ब्रिका धरायला एका दोरीने एका हात्याला त्यांच्या हाताला गर्द वाटायला लागली आली पण पाठीमागल्या बाजूला त्यांना तुका बरायानं ज्याने चालल्या भाराचा उगल झाला पाण्याच्या वडीने तीन नदीच्या संगमाला चित्तच्या मनात जाण्या बसल्या आणि तुका प्रायानं काय केलं मात्र त्याचा गेला जाण्याच्या मनाला बसून लागला बिका भाकरी आता तिथं खायला Yeah.
कोल्हापूर माझं चित्तच्या मनाला जाण्या बसल्या बसताना जाण्या भाई रत्न काढून विठला बसल्या मधी किरकुरी वासर लागली खेळायला आणि त्या भवताना तो नंदी हसणारा वया नंदी लागला येड मारायला त्याला याला भाकरी बांधून आणली होती ती लागली बिकाता पांचेरी भाकरी देणार सोडायला बांधली आणि भाकरी त्यानं सोडायला पहिला घास मोडला गळाला सोडला दुसरा मोठा मुखात घातला घातल्याला घास तुका परायाला कडू लागला गजायला कडू लागल्यानंतर लागला होता बिकाता बोलायला पण तू माझा संगतीला नाही म्हणून माझ्या भाऊजने त्याला गेला अरे कडू भाकरी बांधली का माझ्या पदराला मनात तुका परायाच्या आलं भाकरी दुसरा घास मोठा मुखात घातला ते कडू लागला का कडू लागला फुटला ऐका ना भाकरी तशीच गायला चालली पाण्याजवळ गेला याला पाणी लागला बिकाता पियाला पण पहिला घोट त्याने घेतल्यानंतर लागला होता कडू त्याला गेला पाण्याचा घोट मुखामध्ये घालायला कडू पाणी लागलं अरे असं का मला कडू लागलं लागायला तसाच मागे गेला जाण्याच्या बगलला चिंचच्या झाडाच्या सावलीला तुका पाय आडवा झाला मात्र गेला लागली होती झोपबिका तुका ब्रायाला आणि एवढ्या दासणार पाठीमागल्या बाजूला झोपा गेला जाग्याला तुका प्राया
गोरी बोलाची झोपल्याला जाग्याला कालीच लागली परत त्यो कळकवट्याचं बेरात हातात एक एक दोरीने एक एक हात्या चोरी करायला आला त्या नदीच्या काठाला युद्धगिरिका आता हयाला आणि नदीमध्ये पाण्यामध्ये घुसलं होतं मात्र त्या जाग्याला त्या नदीत लागल्या शिरायला कोण नदीच्या मध्ये आला या कोण उड्या मारतो या कोणाला धरला उभारला या हे कळलं कोणाला तर त्या होल्या नंदीला जायला नदी लागला इडीला क्या फोडायला पायानं लागलाय उकरायला शिंगानं लागलाय डांगलायला तरी बी तुका म्हणायला लागलाय याचं गोड कोणाला त्या सोनालीच्या शिराला सोनार शिराला मनाचा विचार करी का आता करायला काय काल निद्रा लागली आता गेला त्या जाग्याला गुरु सादर झाला त्या तुका परायाला विचार मनाचा केला तुका परायानं त्या तुकाप्रायाच्या मुखावरती गुरु सोनार शिरान पावसाच्या धारा विटाला सोडल्या जायला पाणी पडल्यावानी झाल्यानंतर असणारा तुकाप्राया उठून मिळका आता बसायला नाही लागला होता इकडे तिकडे बघायला तिकडे बघत आणि प्रकार काय घटना मात्री जायला सुंगया रान म्हणेल
तारदागावच्या अकराम फाडके जेवढे जोडीदार आपल्या ओळकार मंडळाचे त्यांनी आपल्या ओळकार मंडळात छोटीशी कला पण 100 रुपये देणगी दिली. दादा आपण आपल्या मंडळाच्या वतीने तुमचं पूर्ण आभार आहे. धन्यवाद. आणि कोणी